पुढे जाऊ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजपचं एकहाती वर्चस्व पाहायला मिळालेलं आहे। जिल्हा परिषदेच्या 50 जागांपैकी भाजपचे 27 उमेदवार हे विजयी झालेले आहेत, तर सिंधुदुर्गामध्ये शिवसेनेचे 14 उमेदवार विजयी झालेले आहेत। त्यामुळे एकूणच जिल्हा परिषदेच्या 50 जागांमध्ये 27 जागा या भाजपने जिंकलेल्या आहेत। एकूणच भाजपचं वर्चस्व आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालेलं आहे। तर माजी सरपंच निर्मला नवले यांचा पराभव झालेला आहे। पुण्याच्या कारेगाव पंचायत समिती गणातनं नवले यांचा पराभव झालाय। इंस्टाग्रामवरील व्हिडिओमुळे निर्मला नवले या चर्चेत होत्या। निर्मला नवले यांचा 193 मतांनी पराभव झालेला आहे। कोल्हापुरातील कोराची जिल्हा परिषद मतदारसंघातनं सानिका आवाडे या विजयी झालेल्या आहेत। आमदार राहुल आवाडे यांच्या कन्या सानिका आवाडे या विजयी झालेल्या आहेत। आवाडे कुटुंबियांनी सानिका यांना उचलून घेत गुलालाची उधळण करत जल्लोष केलेला आहे। विजयानंतरचा हा जल्लोष आणि या जल्लोषाची दृश्य आपण पाहतोय। कोल्हापूरमधनं ही दृश्य कोल्हापूरच्या कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातनं सानिका आवाडे या विजयी झाल्या। सानिका आवाडे या आमदार राहुल आवाडे यांच्या कन्या आहेत आणि त्यांच्या विजयानंतर एकूणच कुटुंबियांनी केलेला हा विजयोत्सव आपण पाहतो आहोत। त्यांना गुलालाची उधळण करत उचलून घेतलंय। तर विनय कोरे यांना स्वतःच्या बालेकिल्ल्यामध्ये मोठा धक्का बसलेला आहे। सातवे आणि पोर्ले जिल्हा परिषद राष्ट्रवादीचे उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत। तर पोर्ले मतदारसंघातनं राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद तसंच पंचायत समितीचे सर्व उमेदवार विजयी झालेले आहेत। सातवे आणि माले दोन्ही पंचायत समिती मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेले आहेत। त्यामुळे बालेकिल्ल्यामध्येच विनय कोरे यांना हा जोरदार धक्का बसलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना हा धक्का दिलाय। विनय कोरे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये त्यांना मोठा धक्का। सातवे आणि पोर्ले जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी आणि त्यानंतरचा हा सगळा विजयोत्सव आपण पाहतो आहोत कोल्हापुरातनं ही दृश्य। सांगलीतनं पुढची अपडेट आहे। सांगली जिल्हा परिषदेच्या 61 पैकी 54 जागांचा निकाल हाती आहे। कोणत्याही पक्षाला सांगली जिल्हा परिषदेमध्ये स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही। सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला घटक पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे। आतापर्यंत भाजप 17, शरद पवारांची राष्ट्रवादी 16 जागांवरती विजयी झालेले आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 5, शिंदेच्या शिवसेनेला 5, काँग्रेसला 8, तर ठाकरे यांच्या शिवसेनेला 1, रयत क्रांती संघटनेला 1 आणि जनसुराज्य पक्षाला 1 जागा मिळालेली आहे। जिल्हा परिषदेच्या अद्याप 7 जागांचा निकाल हा जाहीर होणार आहे। सांगली जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 32 जागांची आवश्यकता आहे आणि त्यामुळे कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नसल्याचं दिसून येत आहे। सांगली जिल्हा परिषदेमध्ये गेल्या वेळेला भाजपची सत्ता होती। भाजपला जिल्हा परिषदेमध्ये गेल्या वेळी 26 जागा मिळाल्या होत्या आणि त्यावेळी मात्र मोठा फटका बसला असून त्यांना 17 जागा मिळालेल्या आहेत आणि त्यामुळे यावेळी सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला घटक पक्षांची मदत घ्यावी लागू शकते। सोलापुरातनं पुढची अपडेट आहे। सोलापूर जिल्हा परिषदेच्या गोपाळपूरमधून भाजपच्या दुर्गा गोपाळकृष्ण अंकुशराव विजयी झालेले आहेत। गोपाळपूर पंचायत समितीतनं भाजपच्या रंजना शिंदे या विजयी झालेल्या आहेत। सोलापुरातनं ही अपडेट येते। सोलापूर जिल्हा परिषदेच्या गोपाळपूरमधनं भाजपच्या दुर्गा गोपाळकृष्ण अंकुशराव यांचा विजय झालेला आहे, तर गोपाळपूर पंचायत समितीमधनं भाजपच्या रंजना शिंदे यांनी बाजी मारलेली आहे। चंद्रपूरमध्ये महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। काँग्रेस नेते सुनील केदार नागपुरातील विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी पोहोचलेत। दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झालेली आहे। दिल्लीमध्ये हायकमांड सोबत बैठकीच्या वेळी सुद्धा सुनील केदार हे उपस्थित होते। लातूरमधनं अपडेट येते। लातूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस पुढे आहे, तर सत्तेची शक्यता मात्र कमी जाणवते आहे। लातूरमध्ये 59 पैकी 52 जागांचे निकाल हाती आहेत। काँग्रेस 21, भाजपला 17 जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत। लातूरमध्ये झेडपीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा मिळालेल्या आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळाली आहे, तर ठाकरे सेनेला या ठिकाणी 1 जागा, मनसे आणि अपक्षाला या ठिकाणी 1-1 जागा मिळालेली आहे। लातूरमध्ये भाजप आणि महायुतीलाच सत्तेची संधी मिळण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झालेली आहे।
लातूरच्या कामखेडा जिल्हा परिषद गटातनं काँग्रेसच्या आशाताई भिसे या विजयी झालेल्या आहेत। भाजपच्या सरिता भिसे यांचा त्यांनी पराभव केलेला आहे। माजी आमदार त्र्यंबक भिसे यांना धक्का बसलाय। माजी आमदार त्र्यंबक भिसे यांच्या भावजय सरिता भिसे यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे। कोकणातनं पुढची अपडेट आहे। रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेची एकहाती सत्ता, 56 पैकी 40 जागा जिंकलेल्या आहेत। रत्नागिरीमध्ये भाजप 4, ठाकरेंची सेना 6, राष्ट्रवादी 5, मनसेला 1 जागा मिळालेली आहे। तर रत्नागिरी आता शिंदेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला बनलाय। जिल्ह्यामध्ये एकहाती यश शिंदेंच्या शिवसेनेला या ठिकाणी मिळालंय। सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्या पत्नी सोनल गोरे या भाजप आंधळी गटातनं विजयी झालेल्या आहेत। विक्रमी 18,000 मताधिक्यानं त्यांनी या ठिकाणी विजय मिळवलेला आहे। सोनल गोरे भाजप आंधळी गटातनं विजयी झालेल्या आहेत। मोठ्या मताधिक्यानं त्यांनी विजय संपादित केला आहे। साताऱ्यातनं पुढची अपडेट आहे। साताऱ्यामध्ये मंत्री जयकुमार गोरे यांना 2 धक्के बसलेले आहेत। बंधू अरुण गोरे यांचा माण तालुक्यातल्या कुकुडवाड गटामध्ये पराभव झालेला आहे। तर या ठिकाणी राष्ट्रवादीचे अनिल देसाई विजयी झालेले आहेत। तर औंध गटात सुद्धा मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू अंकुश गोरे यांच्या पत्नी भारती गोरे यांचा 40 मतांनी पराभव झालाय। त्या ठिकाणी मनीषा फडतरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी झालेल्या आहेत। सांगोल्यातनं मोठी अपडेट। सुनबाईंच्या विजयानंतर शहाजी बापू पाटील यांना अश्रू अनावर झाले आहेत। सांगोला पंचायत समितीवरती शहाजी बापू पाटील यांच्या सुनबाई राणी पाटील यांचा विजय झालेला आहे आणि त्यानंतर शहाजी बापू भावनिक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। सांगोल्यामधनं हे दृश्य शहाजी बापू पाटील। बापू काय इच्छा काय सांगायचं बापू, काय पण सांगायचं तुमच्यासाठी, काय पण वाळवा तालुक्यातल्या येलूर जिल्हा परिषद गटातनं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत। पवारांच्या राष्ट्रवादीच्या देविका राजे घोरपडे या विजयी झालेल्या आहेत। तर 1111 मतांनी भाजपच्या हर्षदा महाडिक यांचा त्यांनी पराभव केलेला आहे। रायगडमधनं पुढची अपडेट येते। कर्जतमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांना जोरदार धक्का बसलेला आहे। 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समितीमध्ये शिवसेना महायुतीचा दारुण पराभव झालेला आहे। कर्जतमध्ये महत्त्वाची अपडेट आहे। कर्जतमध्ये या ठिकाणी आमदार महेंद्र थोरवे यांना जोरदार धक्का बसलेल्या या निकालानंतर 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समितींमध्ये शिवसेना महायुतीचा दारुण पराभव।